नमस्कार, मी तानाजी करचे ER न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या सांतक्रुझा येथील घरावरती ईडीने छापा टाकला आहे। पोर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। यामध्ये शिल्पा शेट्टीच्या ही घरी ईडीने कारवाई केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजत आहे। अडल्ट कंटेंट निर्मिती आणि अशा कंटेंट मोबाईल ॲपच्या माध्यमातून वितरित केल्याचा राज कुंद्रा यांच्यावरती आरोप आहे। याच खटल्यासंदर्भात यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। आरोपाखाली राज कुंद्रा यांना काही दिवस तुरुंगातही टाकण्यात आले होते। आता ते जामिनावरती बाहेर आहेत। अडल्ट कंटेंट तयार करण्यासंदर्भाच्या आरोपात राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव समोर आले होते। याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईतील एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली होती। यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग होता। या छापेमारीत ईडी कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेले होते। 2021 साली राज कुंद्रा यांच्यावरती अडल्ट कंटेंट बनवण्याचे आरोप करण्यात आले होते। याच प्रकरणासंदर्भात कारवाई म्हणून एप्रिल 2024 मध्ये ईडीने राज कुंद्रा यांची 97 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर सध्या खटला चालू आहे। राज कुंद्रा हे 2018 साली देखील वादात सापडले होते। ईडीने राज कुंद्रा यांची 2018 साली 2000 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली होती। दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज कुंद्रा तसेच शिल्पा शेट्टींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात नेमकं काय होतं या प्रकरणामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही पाहत रहा ER न्यूज मराठी। धन्यवाद।